मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महिलांवरील अत्याचार, मुलींची छेडछाड तसेच कॉलेज रोड परिसरामध्ये शाळकरी विद्यार्थिनींना होणारा त्रास कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही। अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दिलाय। महिला आणि विद्यार्थिनींनी कोणत्याही भीतीशिवाय आपल्या तक्रारी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचवाव्यात। शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर आहे असं त्यांनी यावेळी म्हटलंय। मी मोहन माणिकराव बोरसे, पोलीस निरीक्षक, शेवगाव पोलीस स्टेशन। मी 4 दिवसापूर्वी नवीन पदभार घेतलेला आहे। प्रथमतः सर्व शेवगाववासियांना तसेच तालुक्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मी झाल्यानंतर मी थोडंसं मार्क केलं की बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडत असतात, परंतु या सर्व गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे तसे मुलीचे छेडछाड या मी अजिबात सहन करून घेणार नाहीत। तर मी 2-3 दिवस बघितल्यानंतर जे कॉलेजचे वगैरे रोड असतात किंवा ज्या कोचिंग क्लासेस असतात विद्यार्थिनींचे, अशा ठिकाणी बरेचसे टार्गेट मुलं फिरत असतात। त्यांच्यावर आमचा कटाक्षाने अंकुश राहील आणि मुलींची छेड होणार नाही याची आम्ही 100% दक्षता घेऊ। तसेच महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत तर त्यांचा आम्ही वेगवान तपास करून सर्वांना जवळपास न्याय देण्याचा प्रयत्न करू। आणि जे टुकार मुलं आहेत किंवा जे काही कामधंदा करत नसून फक्त काही टवाळक्या करतात किंवा शालेय मुलांना त्रास देतात, त्यांची छेड काढतात, अशा मुलांना आम्ही कदापि माफ करणार नाही। त्यांच्यावर आम्ही 100% कायदेशीर कारवाई करू। आणि संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव।